नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आहे। कारण की बऱ्याच दिवसापासून बांधकाम मजूर हे भांडी संचाच्या प्रतीक्षामध्ये होते। तर आता त्यांची प्रतीक्षा संपली असून बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपाला सुरुवात झाली आहे। परंतु यासाठी काही महत्त्वाच्या जाचकाठी आहेत। त्याचबरोबर यासाठी अर्ज सुद्धा करावा लागणार आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पाल्याचा शैक्षणिक क्लेम असेल किंवा इतर कोणता क्लेम केला असेल त्याच्यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट सुद्धा घ्यावी लागत होती। त्याचप्रमाणे आता गव्हर्नमेंटच्या कॅम्पसद्वारे आता पेटी संच आणि भांडी संच मिळवण्यासाठी कॅम्पसमध्ये जाऊन अपॉइंटमेंट घेऊन आता त्यानंतरच बांधकाम मजुरांना भांडी संच मिळणार आहेत। मग आता भांडी संच कोणत्या कामगारांना मिळणार या संदर्भात आपल्या YouTube चॅनलवर काही महत्त्वाचे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवले होते। परंतु आता या नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा करण्यात आले आहेत। आता भांडी संच कसं मिळणार, यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, कोणकोणती कागदपत्र लागतील, अपॉइंटमेंटची तारीख कशी घ्यायची, यामध्ये संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। त्यामुळं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेवटी नक्कीच कमेंट सुद्धा करायचं आहे। आणि मित्रांनो, अद्याप आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी। मग आता अर्ज प्रक्रिया कशी आहे, अर्ज कसा करायचा, यासाठी तुम्हाला कोणती प्रक्रिया वापरावी लागणार आहे किंवा यासाठी काय काय कागदपत्र लागतील हे सुद्धा आपण पाहूया। तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे। याची लिंक वेगळी आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अर्जाचा नमुना या ठिकाणी ओपन करू शकता। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अर्ज कशा प्रकारे भरावा लागतो। जर तुम्ही या अगोदर अर्ज केलेला असेल तर यापूर्वी अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करा असं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल। त्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट मित्रांनो डाउनलोड करू शकता किंवा प्रिंटसुद्धा करू शकता। तर आता अर्ज कसा करायचा खाली येऊया। तर सर्वप्रथम तुम्ही पाहिला असेल वर्कर पर्सनल डिटेल्स, कामगार वैयक्तिक तपशील, जो या ठिकाणी भरणं मॅन्डेटरी आहे। या ठिकाणी 1 नंबरवर तुम्ही पाहू शकता कामगार नोंदणी क्रमांक। या ठिकाणी तुम्हाला MH नंबर कामगाराचा टाकून घ्यायचा आहे। जो नंबर ॲक्टिव्ह असेल, ज्या कामगाराची नोंदणी ही ॲक्टिव्ह असेल त्याच कामगाराचं MH नंबर या ठिकाणी घेऊन घेईल। अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी MH नंबर टाकल्यास तुमची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी ॲटोमॅटिक फिल होणार आहे। जसं की नोंदणी दिनांक असेल, नूतनीकरणाचा दिनांक असेल, खाली मोबाईल नंबर, आधार नंबर, पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव, अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण डिटेल्स फिल झाली आहेत। त्यानंतर सिलेक्ट कॅम्प शिबिर निवडा, म्हणजे तुम्हाला ज्याही कॅम्पस थ्रू भांडी संच पेटी संच घ्यायचा असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा तालुका ज्याही ठिकाणी गव्हर्नमेंट कॅम्पस असेल ते त्या ठिकाणी ओपन होईल। त्यानंतर अपॉइंटमेंट डेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, अपॉइंटमेंट डेट यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जीही दिनांक खाली असेल, ज्याही दिवशी गव्हर्नमेंटचा कॅम्पस असेल ती दिनांक या ठिकाणी तुम्हाला चूज करायचे आहे। जसे की या ठिकाणी मी 17 जुलै दिनांक चूज करणार आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी 17 तारीख 7वा महिना आणि 2025 हे वर्ष आपण या ठिकाणी चूज केलं। परंतु त्याआधी स्वयं घोषणापत्र डाउनलोड करा। या ठिकाणी स्वयं घोषणापत्र डाउनलोड करून तुम्हाला व्यवस्थित भरून त्या ठिकाणी चूज फाईल यावर क्लिक करून तुम्हाला अपलोड करायचं आहे। जसं की तुम्ही ज्या ठिकाणी सेव्ह करून ठेवला असेल चूज फाईलवर त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही हा अर्ज त्या ठिकाणी सेव्हसुद्धा करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे हे स्वयं घोषणापत्र आहेत। या ठिकाणी मी श्रीमती या ठिकाणी नाव टाकायचं आहे, त्यांचा नोंदणी क्रमांक भरायचा आहे आणि त्यानंतर मी विवाहित अविवाहित असून माझ्या विवाहित असल्यास माझ्या पती पत्नीचे नाव, या ठिकाणी पती असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे किंवा स्वतः असेल तर स्वतःच्या वडिलाचं नाव या ठिकाणी भरायचं आहे। त्यानंतर नोंदणी झाली असल्यास या ठिकाणी तुम्हाला नोंदणी क्रमांक परत भरायचा आहे आणि त्यापूर्वी गृहोपयोगी संच घेतलेला नाही अशा प्रकारचं हे स्वयं घोषणापत्र असेल। त्यानंतर खाली सही आणि नाव व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी चूज फाईलवर जाऊन आपण फाईलसुद्धा या ठिकाणी अपलोड करायचे आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी स्वयं घोषणापत्र आपण अपलोड केलं आणि अपॉइंटमेंट प्रिंट करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो थोडा वेळ या ठिकाणी लागू शकतो आणि अशा प्रकारे रिसिप्टसुद्धा जनरेट झाली आहे। जसं की 17/7/2025ला वितरण केंद्र चिखली या कार्यालयावर जाऊन आता भांड्याचा संच हा निःशुल्क फ्रीमध्ये मिळणार आहे।
तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही बांधकाम कामगार असाल, तुमच्या नावानं नोंदणी असेल तर तुम्हाला अशा प्रकारे भांडी संच हा फ्रीमध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओमधील माहिती कशी वाटली, इन्फॉर्मेटिव्ह असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून कळवायचं आहे. अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचं आहे.